नमस्ते परमेश्वरा, मी जे काही कार्य करत आहे याची जाणभान तुला आहे आणि या कार्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे। हे कार्य माझं सुरळीत पार होऊ दे। शेवटाच नाही तर शहरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे पहिला मान त्या माझ्या गणेश भगवंताला दिला गेलेला आहे आणि गणेश भगवंताकडनं सुद्धा शिकण्यासारखं आहे बंधूंनो। आणि म्हणून प्रारंभिक गणासाठी पुरातन चाल निवडलेली आहे। कोळीला पिक्चरची चाल आहे, जरा लक्ष देऊ नका। हेलो, अरे सांसों की माला पे सिमरू मैं पीकाना, सांसों की माला पे सिमरू मैं पीकाना। परमेश्वराला वंदन करत असताना काय मागतो आहे आणि कशा पद्धतीने वंदन करतो आहे जरा लक्ष देऊ नका। अरे म्हणून अरे शिवजी के लाला तक, अरे शिवजी के लाला तक पहुंचा दो ये पैगाम। तात्पर्य म्हणजे गणेश भगवंताने माझ्या बापाने नाही पाहिलं, माझ्या आजाने नाही पाहिलं, परंतु शास्त्र पुराण सांगते गणेश भगवंतापासून शिकण्यासारखं आहे। काय शिकण्यासारखं आहे? शंकर भगवंताला 2 मुलं होती बांधवानो, सगळ्यांना जाण भान असेल, समजलं का नाही? कार्तिक स्वामी आणि दुसरा मुलगा गणेश भगवंत। तर शंकर भगवंतापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला, म्हणे पहिल्या पुढीचं मान द्यायचं तर द्यायचं कुणाला? म्हणे मी जर आपल्या मताप्रमाणे कार्तिक स्वामीला दिलं किंवा गणेश भगवंताला दिलं तर दोघा भावांना मध्ये झगडा निर्माण होईल म्हणे। आणि म्हणून त्या दोन्ही मुलाला जवळ बोलावलं आणि शंकर भगवंताने दोघांच्याही समोर एक प्रश्न ठेवला, म्हणे जो सर्वप्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा घालून माझ्या जवळ येईल त्याला पहिल्या पूजेचं मान। असं म्हणत नाही तर कार्तिक स्वामीला मोठा अहंकार चालला, म्हणे माझं वाहन तर म्हणे मोर आहे, मी मोरावर बसेल म्हणे आणि लवकरात लवकर पृथ्वीला प्रदक्षिणा घालून मी माझ्या आई वडिलांच्या चरणाजवळ येईल म्हणे। असं म्हणत नाही, मोरावर स्वार झाले, प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली, पण गणेश भगवंत विचारात पडले काय करू रे? म्हणे माझं वाहन म्हणे उंदीर आहे, मी उंदरावर बसू शकत नाही,
आणि काही करू शकत नाही, त्याच्यासोबत बोलू सुद्धा शकत नाही. लहानसा जीव म्हणे परंतु लहान मूर्ती लहान पण कीर्ती महान. बुद्धिशे दाता काय केलं? गणेश भगवंतानी माता पार्वती पिता शंकरजी यांना जवळ बोलावलं. म्हणे आई म्हणे पिताश्री माताश्री माझं कार्य परिपूर्ण होईपर्यंत माझ्यासोबत बोलायचं. म्हणे ठीक आहे म्हणे. त्यांच्या सभोवताल फेऱ्या घातल्या. फेऱ्या घातल्याच्या नंतर त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि मग माता पार्वती पिता शंकरजी प्रश्न करतात, काय केलं बेटा तू? तर तेव्हा माझे गणेश भगवंत म्हणतात, मातोश्री तू माझ्यासाठी धरतीसारखी आहेस का? पिताजी तुम्ही माझ्यासाठी आसमानासारखे आहात. तुम्ही होता म्हणून मला जग पाहायला मिळालं. तुम्ही मला नवसूत्र पाना पाजलं, हितभराचं हातभर केलं. समजलं तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात मोठे दैवत आहेत. आणि ते कार्य गणेश भगवंतांनी त्या काळात केलं. कोणत्या? त्या काळामध्ये. आणि तेच कार्य संतांनी करायला सांगितलं की सारं जग फिरून अर्थ नाही. मायबापासारखं तीर्थ या जगाच्या पाठीवरती नाही. तरी आम्ही खरे दैवत सोडतो आणि भलत्या देवाच्या मागे धावतो नाही काय. आणि म्हणून मेरा शेर है, किसी ने मजे लुटाए होगा शहरों में तो किसी ने खुशियां पाई होगी गांव में. अरे कोई कोई मदहोश हो गया अपने महबूबा के बाहों में, मगर हमने तो जन्नत देखी अपने माँ बाप के पाँव में, अपने माँ बाप के पाँव में, अपने माँ बाप के पाँव में. शाहिरीच्या माध्यमातून सांगू इच्छितो हेच की आई वडिलांसारखं दैव जगाच्या पाठीवरती नाही. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा रे. आणि हीच ईश्वर सेवा आहे. ऐका पुढच्याकडे काय म्हणतो. मनुष्य जेव्हा अहंकार मनुष्याला जेव्हा अहंकार चढते तेव्हा म्हणते मग या पृथ्वीच्या पाठीवर परमेश्वर नाही. परमेश्वर नाही मग तो आहे तो दिसत का नाही बाबा रे. ज्याप्रमाणे उसातील साखर आम्ही पाहू शकत नाही, दुधातील तुंप आम्ही पाहू शकत नाही. आणि मग दुधातील तुंप जर पाहायचं आहे तर त्याच्यासाठी आम्हाला मेहनत करावी लागेल, तेव्हा कुठे तुंप पाहायला मिळेल. त्याप्रमाणे परमेश्वर जर आम्हाला आत्मसात करायचं, परमेश्वराची जर भेट घ्यायची आहे तर त्या पद्धतीचं आम्हाला वागावं लागेल. त्या गोष्टी आम्हाला आचरणात आणावं लागतील. आणि म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी या मनुष्य प्राण्याने काय केलं? घरादाराचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, दर्या खोरा जंगला पहाडामध्ये गेले, एकांत बसले, ध्यानस्थ बसले, जटांच्या चुमरी वडल्या, जटा जमिनीपर्यंत टेकल्या. परमेश्वर मिळाला नाही. आणि संत म्हणतात तुझं आहे तुझं पासी परी जागा का भुलू अशी. आणि म्हणून संत देव पाहावयाशी गेलो आणि देवच होऊन गेलो. समजलं की नाही? आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणतो.
और सेवा माँ बाप की करना कोई ऐसा नहीं। सेवा माँ बाप की करना कोई ऐसा नहीं। दिल उनका दुखाए कोई चरण का गदा तो फिर समझ लो यारो उसके जैसा दुनिया में कोई शैतान नहीं, दुनिया में कोई शैतान नहीं। तर आज दुय्यमीचा सामना आणि दुय्यमीच्या सामन्याला लाभलेल्या सुप्रसिद्ध शाहिरा निळा निशाण शाखा भिशी शाहिराचं नाव आहे की ज्याने जरी त्या नवीन असल्या परंतु त्यांनी सुद्धा लोकांच्या मनामध्ये एक जागा निर्माण केलेली आहे आणि